है जीतना प्यारा, जिसने भी जान किया हमसे पार उतारा। लो हरिहर गाना, लो सिधारा, लो मचाया, लो दिल पे सफर साबुन। माईने सांगितलेला संदेश ऐकून राजाला फार आनंद होतो व राजा माईला बक्षीस देऊन संतुष्ट करतो व 7 पावले पुढे येऊन नमस्तू 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 व आपल्या परिवारजनासह श्री महावीर स्वामींच्या समोर शरणात जाण्यास निघतात. केले होते त्याचे हे फळ आहे त्याच्या पूर्वजन्माची हकीकत
शुक्ल एकादशीपासून त्रयोदशीपर्यंत एकासन करावे. एकासनावेळी मौन धरावे, अंतराळ पाळावी. 3 दिवसानंतर चतुर्दशी दिवशी उपवास करावा. 4ही दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळावे. जमिनीवर झोपावे. कोणतेही पापकर्म करू नये. रागद्वेष सोडावा. व्यापारधंदा सोडावा. सोन्याचा किंवा रुपयाचा आनंद करावा किंवा शक्य नसल्यास सुताचा करावा. 14 गुणांचे स्मरण करून एक गाठ त्याला द्यावी. त्याप्रमाणे 14 गाठी दिल्या म्हणजे 196 गुण होतात. प्रत्येक गाठ देताना गुणांचे स्मरण करावे. ऋषभनंदापासून अनंतापर्यंत 14 तीर्थंकरांची नावे उच्चारून पहिली गाठ द्यावी. सिद्ध परमेश्वरीला जे 14 गुण आहेत त्याचे स्मरण करून दुसरी गाठ द्यावी. 14 मनू जे मती शुद्ध अवधी ज्ञानयुक्त होऊन गेले त्यांची नावे उच्चारून तिसरी गाठ द्यावी. केवलीच्या समांशातला जे 14 अतिशय असतात त्याचे स्मरण करून चौथी गाठ द्यावी. द्वादशांग चतुर्णांमध्ये 14 पूर्व आहे. ते ज्ञानवृद्धीला कारक आहे असे आठवून 5वी गाठ द्यावी. मोक्षाला चढण्यासाठी पायऱ्या म्हणून जी गुणस्थाने 14 आहेत त्याचे मुखपृष्ठ करून 6वी गाठ द्यावी. जिनागमात 14 माळांना सांगितले आहे त्या मुखपाठ करून 7वी गाठ द्यावी. 14 जीवसमास सांगितले आहेत ते समजून घेऊन त्याचे स्मरण करून 8वी गाठ द्यावी. गंगा, सिंधू आदी 14 नद्या ज्या ब्रह्मपुरी समुद्रास मिळाल्या आहेत त्याची नावे घेऊन 9वी गाठ द्यावी. हा त्रैलोक्य 14 च्या प्रमाण आहे त्याचे स्वरूप लक्षात आणून 10वी गाठ द्यावी. चक्रवर्तीपाशी 14 रत्ने असतात त्यांची मोजणी करून 11वी गाठ द्यावी. स्वर आणि व्यंजने असे 52 कर्ण आहेत. त्यापैकी 14 स्वर मुख्य आहेत. त्याच्या साह्यावाचून अक्षर सिद्ध होत नाही. त्या 14ही स्वरांचे स्मरण करून 12वी गाठ द्यावी. 14 तिथी नेमव्रत करण्यास उत्तम आहे. त्याचे सद्गुण मनात आणून 13वी गाठ द्यावी. मुनी 14 दोष टाळून आहार घेतात त्याबद्दल त्यांचे सद्गुण मनात आणून 14वी गाठ द्यावी. अनंताला 14 गाठी दिल्यानंतर मेरूवर जिनप्रतिमा स्थापन केली असेल त्याच्यापुढे तो अनंत ठेवावा. अभिषेक व 14 पूजा जयमाले सहित म्हणाव्या. दररोज ओम ह्रीं हंसः अनंत केवलीने नमः हा 108 वेळा जप करावा. चतुर्दशीच्या रात्री जागरण करावे आणि पौर्णिमेच्या दिवशी सकाळी तो अनंत आपल्या उजव्या हातात किंवा गळ्यात बांधावा. आहार दान द्यावे व पालने करावे. हे व्रत 14 वर्षापर्यंत करावे. व्रत पूर्ण झाल्यानंतर उद्यापन करावे. असे हे व्रत श्रद्धा व भक्तिपूर्वक करावे. गंधर्व